आता आलेली आहे. पूर्वीच्या बाजार चार द्या की काका. आलेले आहे पूर्वीच्या बाजारात. भरपूर सारा मोठा आहे. पहिल्यांदाच आलेली आहे. माहितीच नव्हता. घुसले जिकडून माणसं दिसतात तिकडून. खूप मोठा बाजार आहे. तिकडे एवढा चिखल आणि ते होतं. मी परत आले म्हणलं मला काही जास्त एवढं घ्यायचं नाहीये म्हणून आले परत. सॉक्स चला आता इकडं संपतोय बाजार. तिकडं आहे भरपूर. तिकडं आहे भरपूर. आता माझा झालेला आहे बाजार आणि मी निघालेले आहे घरी. तर भरपूर मोठा बाजार भरतो. पण घरी गेल्यावर कंटिन्यू गप्पा मारतो. चला आता झालेलं आहे. मी सहज फिरायला आले होते पण मग घेतलं थोडं भाजीला. कारण की म्हणलं असं पण आपल्याला घ्यावंच लागतं म्हणून थोडंसं घेतलं. जवळ तर ह्या टायमाला जातात ते बाजारात. तर आता इथं मी बसलेली आहे. छान गणपतीच्या मंदिराच्या बाहेर बसलेले. बाजारातून आले थोडेसे दमले म्हणून म्हणलं चला तुमच्याबरोबर इथं थोड्याशा गप्पा माराव्यात. पावसाला जावं लागेल. पाऊस चालू झाला. आता उन्हाळा हिवाळा चालू झाला आहे का उन्हाळा पावसाळा समजत नाही. दुपारी बाहेर पडलं तेवढं ऊन लागते. एवढं ऊन लागते आणि सकाळची लागते थंडी. धुकं वगैरे पडते. ह्या टायमाला पडतोय पाऊस. घरी बसपर्यंत दिसले मग अशी तरी दुकानात थांबावं. तर तिथं थांबलेली आहे मी. पाऊस चालू झाला दिसत असेल. जोरदार असा पाऊस चालू आहे.
बघा ना. पाऊस आहे का काय. पहा पाऊस पाणी हिवाळा चालू आहे का काय समजत नाही, एवढं पाऊस चालू आहे डेंजर. पाणी तर भरपूर वाहतंय रस्त्यावरनं, ओढणं अक्षरशः. चप्पल वाहून गेली तर भेटणार पण नाही. माणसांचे हाल, त्यांच्याचबरोबर माझे पण हाल होतात ते. सगळीकडं पाणीच पाणी चालू. भरपूर चालू पाणी. अक्षरशः पूर्ण भिजलेली, पूर्ण पॅन्ट पण पूर्ण ओली झालेली. एवढा पाऊस, मरणाचा पाऊस. दरवाजा पण नाही लावला, एकदाच वल्ल 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 झालं दारात. दरवाजाला जोरात बसतच नाही दरवाजाशिवाय. तो पूर्ण पाऊस, मरणाचा पाऊस. असं वाटतच नाही की हिवाळा चालू आहे म्हणून, असं वाटतं पावसाळ्यात चालू आहे. अक्षरशः मी 1 तास तिथं थांबले होते, पण म्हणलं आता काय जास्त वेळ थांबण्याचा अर्थच नाही, आपलं पाऊस काय थांबण्याचं दिसत नाही आहे, आपलं हळूहळू चला. तर मी चालत होते तर पूर्ण माझं अख्खे कपडे ओले झाले, ते खाली पॅन्ट अख्खी ओली झाली, अख्खी म्हणजे अख्खी. टी शर्ट पण अख्खं भिजले. मी काढून नाही गेले कारण की मग वाटलंच नाही पाऊस येईल म्हणून. अचानक आभाळ आणि अचानक पाऊस. तर बघूया ते पण कपडे भिजलेत का काय. कंटिन्यू व्हिडिओ करूया, तुम्ही पण करा. तुमच्याकडे पण पाऊस आहे का नक्की सांगा. पुण्यात तर खूप जोरदार पाऊस चालू आहे, जोरदार. तर चला मी चेंज करते पहिले. मी केस वगैरे सकाळी धुतलेले आहेत आणि परत आता सगळे भिजले. परत मागचे नाही भिजले कारण की मी स्टोल का काढला, कारण की मला हे करायचं होतं. स्टोल पण पूर्ण भिजला आहे, पण मोबाईल सुरक्षित राहण्यासाठी मी पिशवीत ठेवला होता. तिथंच ठेवलं ते पिशवीत ठेवला होता, पण म्हणलं तरी पण भिजल म्हणून परत त्याला स्टोलने वरून गुंडाळून घेतलं. तर चला करते चेंज.
कॉलेजच्या शेजारी सगळ्यांना माहिती आहे. तर आजींनी काही शेजारच्या आजी त्यांना असं वाटलं की मी पुढं वॉचमॅनची ड्युटी करायला जाते. मग म्हणजे तर कुठे जाते तू वॉचमॅनची ड्युटी करते, कुठे जाते हे करायला. मी म्हटलं आजी मी का मला वॉचमॅनची ड्युटी करायला माझ्या आत फिरायला गेली खूप खास प्रश्न करायला सर्वांच्याच नको आपण थोडासा जास्त मला सांगते कारण त्याच्यामध्ये जास्त पीठ नाही मला 1 किलो साखर जाते 1 month